यापुढे दहशतवादी हल्ला देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध समजलं जाईल। भारत सरकारचा मोठा निर्णय, दहशतवादाविरोधात भारताचं मोठं पाऊल। भारताच्या 7 मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर। अब्दुल रौफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्सरचा खात्मा, मसूद अझरच्या मेहुण्यासह टॉपच्या 5 दहशतवाद्यांचा अंत। भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका। सुक्कूर, सरगोधासह 6 एअरबेसेससह भारतीय सैन्याकडनं टार्गेट। पाकिस्तानच्या रहमियार एअरबेसवरती भारताचा क्षेपणास्त्र मारा। एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख। नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी सैन्याची मोठी जमवाजमव। भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेमध्ये माहिती आणि भारताला ताण वाढवायचा नाही, मात्र पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याचाही इशारा। जम्मूमध्ये पाकिस्तानचा ड्रोन भारताकडनं नष्ट। सुरक्षा दल आणि एनएसजीनं हाणून पाडला हल्ल्याचा प्रयत्न। सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या पाकिस्तानच्या खोटारडेपणाची भारताकडनं पोलखोल। एअरबेसचे आजचे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सैन्य दल प्रमुख, सीडीएस आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये तासभर चर्चा। भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींना दिली पुढच्या रणनीतीची माहिती। भारताच्या प्रतिहल्ल्याने पाकिस्तानची नरमाईची भाषा। भारत थांबला तर आम्हीही थांबू, उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य। नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावल्याचा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून इन्कार। पाकच्या नॅशनल कमांड अथॉरिटीकडेच अण्वस्त्रांचा ताबा। भारत पाकिस्तान संघर्षामध्ये अमेरिकेचं विरोधाभासी वागणं। उपाध्यक्ष म्हणतात, तणावाशी आमचा संबंध नाही, तर परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चेसाठी मदतीचा प्रस्ताव। युद्धासाठी लष्करात जाण्यास शेकडो तरुण तयार। भारतीय सैन्याने आवाहन करताच चंदीगडमध्ये लांबच लांब रांगा। सैन्याला अपेक्षित असेल ते नक्की पूर्ण करू, तरुणांच्या भावना। भारत आणि पाकिस्तानातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी भागामध्ये पोलीस सुरक्षेमध्ये वाढ, तर मुंबईमध्ये फटाके फोडण्यास बंदी। उन्हाळ्याने हैराण झालेल्या देशवासियांसाठी चांगली बातमी। यंदा मान्सून केरळमध्ये 27 तारखेला दाखल होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।